हे गाईस, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असेल. आणि आज म्हणजे मी ब्लॉग परत म्हणजे परत मीन्स परत कंटिन्यू करतोय, कारण की मी 2 दिवस ऑर्डरवर बिझी होतो, तर मला ब्लॉग शूट करायला जमलं नाही. तर आज मी परत माझ्या ब्लॉगला शूट करत आहे. आणि आज मीन्स पुढे जाणार तर नाही, मला फक्त एक पेमेंट घ्यायचं आहे. आणि भावाची 10वीची एक्झाम झाली गीतची, तर त्याला घेऊन चाललोय, त्याला हरणार त्याला फिरत फिरत. टाइमपास काय हाय नाही, घरात बसून आलाय कंटाळा. सो चाललोय त्याला घेऊन. आणि उद्या तर त्याचा बर्थडे आहे, तर आपल्याला थोडंफार त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे, तर उद्याचा व्लॉग पण तुम्ही नक्की बघा. पण आज जर तयारी करायची त्याच्या सेलिब्रेशनची. संध्याकाळी मला माहित नाही, तो आता गेलाय, 4 व्हीलर शिकायला लागलाय. तर गेलाय तो ग्राउंडवर, बघत आता तिथूनच घेतो. आणि आजचा दिवस म्हणजे 3 एप्रिल 1680, आज महाराजांची पुण्यतिथी. अं, खरंच महाराजांनी आपल्याला स्वराज्य घडवून दिलं. पण आता तर असं आहे की आपल्याला स्वराज घडवून दिलं, आपण आयतं भेटल्यावर आपण बोलतो ना की आयतं भेटल्यावर आपल्याला मात चढतो, त्या गोष्टीत आपल्याला मात चढला आहे. संस्कृती जपायला पाहिजे, आपण ती आपण जपत नाही आहेत. अँड काय बोलू, आता जाऊ दे. आता म्हणजे कसं आहे माहिती आहे, याच्यामध्ये फक्त आपण बोलतो की महाराज महाराज, आपण फक्त स्टेटस टाकणं हेच. हे महाराजांनी आपण सांगितलं, महाराजांनी आपल्याला संस्कृती जपायला सांगितली होती, ते आपण आजकाल जपत नाही आहोत. आणि आपण शिवजयंतीच्या दिवशी रॅली काढतो गार्डनवर, आपल्या झेंडे वगैरे घेऊन आपण मिरवतो. हे करण्यापेक्षा संस्कृती जपलेली खूप चांगली असेल असं मला वाटते. तुमचं काय डिसिजन असेल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी 4 ओली महाराजांविषयी सांगेन की, राजे तुम्ही होते म्हणून दिसले मंदिराला कलश आणि दारात तुलस. राजे तुम्ही होते म्हणून भरून राहिली सुवासिनीचे कपाल आणि हिंदवी स्वराज्याची सकाल. तर हे 4 ओली मी ट्राय केला बनवायच्या. इथून तिथून सर्च करून बनवले, पण मी माझ्या प्रयत्नाने बनवले. तर तुम्हाला आवडले असेल तर नक्की कमेंट करा. आणि चला आपण आता निघूया. तो त्याला घेतो मी गीतला ग्राउंडवरून. आणि मग पहिला भूषणदाला फोन करून विचारतो कुठे आहे. तो जर घरी असेल तर त्याच्याकडून पेमेंट घेऊ. आपला बँकेचं पेमेंट आहे माझं, ते मी घेतो त्याच्याकडून. आणि मग अर्नाळला जाऊया. आणि मग असंच फिरत राहूया, आज तर काही नाही. तर चला आपण पुढे जाऊया आणि गीतला घेऊया आता ग्राउंडवरून. तर आल्यात ग्राउंडवर, गाडी चालवायला लागल्यात. कौन गाड़ी चला रहा है? मैं चलाऊ क्या? सीख रहा है गाड़ी. इधर सिद्धू भैया बैठा है, सिद्धू भैया. और आगे प्रीत भैया बैठा है. प्रीतलं नाव काय ठरलं आपण एकविरेला? दर्शने अब्दुल मिया. अब्दुल मिया नाही, मिया मियाच होता. खलिफाचा मिया. क्रिकेट खेळताना उडविशील. असं टाक ना, गोल गोल फिरत ना पिचच्या, बघू ना कसे खेळतात. सध्याचे 2 दुसरा फोन आहे 9,000चा. 7,000चा होय. तू असं गोल गोल नको फिरू रे, छायला पालण्यात बसल्यासारखं वाटत आहे मला. आहे बघ असं गोल गोल फिरत आहे. सध्याच्याकडे घ्या, थांब ना. त्याला उडवायचं काय पोचडीच्या.
सदा आहे का जिवंत आहे का तू जिवंत आहे का कामाला कधी येणार आहे आईला फोन बघ सदा पनवत आहे तू सदा पेट्रोल टाकला पैसे दे ना हा दे ऑनलाईन दे चालेल आहे माझा ऑनलाईन दे ना पेट्रोल टाका पैसे दे ना अरे दे ना काय रे भाई तुझे ए चले भाई रावण डायरेक्ट कभी घर पे बहुत गाड़ी चला लिया मेरे को भी जाने के तुम लोग बहुत गाड़ी चला है मेरे को जाने का अभी रणपडा स्मशान भूमी आपण बरोबर जागा गाडी चालवतात रे म्हणजे लगेच टाकलेलं बरं ना समजा अप्पर डिपर काय झालं लाकडं लावायची ठेवायचं ओ बाप्पा सावकाश घे हँडब्रेक आहे म्हणून काय डायरेक्ट टाकत राहायचं का तर गाईस निघाला दादा गाडीवर स्कूटी सुद्धा चालवतो आपला भाऊ दिले चालवायला मला आला एक घंटाला निघाला गाडीवर आहे जाऊ पहिला भूषणदाकडे बघू कुठे आहे तो त्याच्याकडून पेमेंट घेऊन मग जाऊ हरणाला आता टाईम पण किती झाले का माहिती पेट्रोल पंपवर होते पेट्रोल टाकला जरा गाडीमध्ये पेट्रोल संपलेला गाडीमध्ये भाऊ धक्का मारायला लागला आपला दाखवता आला नाही शूट करता आला नाही कारण की कोण नव्हतं शूट करायला गाडी चालवायला लागला आहे आपला भाऊ जाऊ आता भूषणच्या पुढे थांबला आहे ग्रामपंचायत जवळ जातो त्याच्याकडून पेमेंट घेतो आणि मग जाऊ हरणाला मांजा आलाय मांजा निस्ता मांजा आता पोहोचल्यात बीचवर आता जस्ट थोडा टाइम बसतो आणि मग इकडून आम्ही जाम लवकर आलात सनसेटच्या टाइमवर इकडे यायचं मस्त कूल वाटते आणि असं म्हणजे एकदम फ्रेश वाटते मग नंतर जायला पण आता आम्ही लवकर आलात कारण की नंतर संध्याकाळी टाइम नाही भेटणार मम्मीला आता घेऊन जायचं कामावर टाइम पण झाले तिचं अर्धा तास बाकी आहे त्यामुळे आता थोड्या मग निघू तर तुम्ही सराउंडिंग बघाच मग आपण निघू थोडा खूप पब्लिक आहे जर्नलला फॅमिली खूप आलं फोटोशूट चालू आहे तिथे बॉटल शूट चालू आहे तिथे फोटोशूट चालू आहे तिथे बॉटल शूट चालू आहे तिथे कोणता शूट चालू आहे माहीत नाही रिक्षामध्ये
खूप आज रश आहे अन्नाला, ऑफ डे असून पण. नवीन रिसॉर्ट चालू केलं मावशाने बांधायला. तिथे स्लाइड्स आहे, इथे जेवणाचं केले. सगळ्यात मोठं रिसॉर्ट होणार आहे. नंतर कधी आला तर मी जाईन तिथे, आपण जाऊ मग ब्लॉग शूट करायला कधी टाईम भेटला तर. आता जस्ट गाईस घरी पोचलो आहे. मम्मीला कामावर सोडला आणि आता घरी आलो आहे. आता व्लॉग एंड करतो आहे. तर तुम्हाला मला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असेल माझ्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा. आजचा व्लॉग इथेच एंड करतो आहे. जास्त लॉंग बनवत नाही सध्या, कारण की काय आहेच ना, सखा दिवस टाईमपास चालू आहे. उद्याचा व्लॉग नक्की बघा. उद्या आपला गीतचा बड्डे आहे. तर उद्याचा व्लॉग मी बनवेन चांगलाच. बघू त्यासाठी काय जे करता येईल ते करू आपण. तर जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर गाईस बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.